नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय ज्योती पुजारी लिखित मनाचे बंद दरवाजे ही कादंबरी आणि आज भाग 5. अर्चनानं विचारलं, जाऊन आलीस का गं डॉक्टर जोशींच्याकडे? हो, मी जाऊन आले एकटी. एक 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 मिनिट. अगं, तुझ्या कपाळावर एवढं मोठं टेंगूळ कसलं आहे? काय वरुणनी मारलं बिरलं का काय? अगं काहीतरीच काय. डॉक्टर जोशींनी वरुणला घेऊन यायला सांगितलं आहे. आणि हे टेंगुळनं अगं काल मोरीत पाय घसरून पडले, भिंतीवर आपटले. ते तर होणारच होतं, पण रेणू, जे काही करायचं आहे ना ते स्वतःला सांभाळून कर. अगं तू नको काळजी करू अर्जू. सध्यानं त्याला डॉक्टर जोशींकडे न्यायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. इंटरेस्टिंग आहे. आपल्या वेड्या नवऱ्याला बरं करण्यासाठी आत्ताच्या आधुनिक युगातली धडपडणारी मुलगी, आधुनिक सावित्री. अर्जू, माझ्या जागी तू असतीस तर काय केलं असतं? काय करणार? दुसऱ्या दिवशी त्याला घटस्फोट दिला असता. तुझ्यासारखी त्याच्यात अडकून पडले नसते मी. अर्जू, तुझं म्हणणं पटतंय गं, पण मी नाही असं करू शकत. मला एक प्रयोग करून बघायचा आहे. प्रयोग करायचा आहे. मग गिनीपिग कोण? अर्थात तुझं उत्तर काय असणार हे माहिती आहे मला. कर प्रयोग कर. हां, पण त्या प्रयोगात तू स्वतः गिनीपिग हो नकोस म्हणजे झालं. ऑफिस सुटल्यावर दोघी बोलत बोलत घराकडे वळाल्या. रेणुका सरळ घरी न जाता आईच्या घराकडे वळली. ये बैस. काल रेवतीचा फोन आला होता. 8 दिवसांनी रेवती यायची आहे. तिची मावस जाऊ राहते ना, त्यांच्या मुलीचं लग्न आहे. त्या लग्नाला येणार आहेत रेवती आणि सारंग. तिच्यासाठी तिच्या आवडीचा उपमा करताना त्यांनी रेणुकाला सांगितलं, अरे वा, रेवती येणार? माझ्या लग्नानंतर तिची भेटच नाही आहे. जिज्जूही येणार आहेत, हे छान झालं. सौम्याला घेऊन एकटीनं प्रवास करायचा म्हणजे एक दिव्यच ना. घरी सगळं ठीक आहे ना गं? हो आई, ठीक आहे. सासूबाई काय म्हणतायत? तुझ्यावरचा त्यांचा राग निवळला का नाही? अधूनमधून धुमसत असतात, मी लक्ष नाही देत. आणि तुझा नवरा वरुण काय म्हणतोय? बरा आहे? बरा नसायला काय झालं? बराच आहे तो. मगापासनं विचारीन म्हणते आहे. तुझ्या कपाळावर एवढं टेंगूळ कसलं आलं आहे गं? चांगलं हिरवं निळं झालं आहे. आज ऑफिसमध्ये ज्यानी त्यानी विचारलं. कुणाला काय सांगणार? खरं काय ते कळलं तर हे सगळे मला एक दिवससुद्धा सासरी राहू देणार नाहीत. आई तर लगेच घरी घेऊन येईन. अगं मी काय विचारते? काय झालं आहे? कुठे धडपडली नाहीस ना? लहानपणापासून धडपडीच आहेस म्हणा. लहानपणी पडून हातपाय ढोपरं फोडून घरी यायचीस आणि मला कळू नये म्हणून गुपचूप कोनाड्यात बोधलीतलं तेल घ्यायचीस आणि जखमेवर लावायचीस. किती दुखलं खुपलं तरी तू मला काही सांगायची नाहीस. अगं आई, परवा मोरीत पाय घसरून पडले आणि डोकं भिंतीवर आदळलं. हेच कारण तिने अर्चनाला सांगितलं होतं. एक खरं लपवायचं तर एक खोटं पुढे करावं लागणार. ती आईकडनं घरी परतली तेव्हा चांगलाच अंधार झाला होता. अंगणाचं फाटक उघडून ती दाराकडे निघाली. चाफ्याच्या झाडामागे लपून बसलेल्या वरुणकडे तिचं लक्षच नाही आहे. तो अचानक तिच्या समोर आला. ती एकदम दचकली. कुठे गेली होतीस? कुठे म्हणजे काय? आईकडे गेले होते. तिने स्कूटी स्टँडवर लावली. खोटं बोलतेस का? तू त्या सुभेदाराला भेटायला गेली होतीस का नाही? रोज तुझ्या त्या याराला निलेशला भेटतेस म्हणून तर नोकरी सोडत नाहीस आणि आता तुला मिळालाय नवीन यार. वरुण, घरात चल. इथे उगाचच तमाशा करू नकोस. मी तमाशा करतोय? शेजारच्या दारा खिडक्यांना डोळे फुटले. नोकरीच्या नावावर बाहेर काय धंदे करायला जातेस मला माहिती आहे ना. माहिती आहे मला. वरुणचा खालचा ओठ तिरस्कारानं दुमडला. ओठाच्या कोपऱ्यात थुंकी गोळा झाली. तिला त्याची किळस आली. तिने त्याला दूर ढकलला. ती घरात आली. बाजार बसवी साली. माइंड युअर लँग्वेज आहे वरुण. जास्त बोलायचं कारण नाही. त्या शशांक सुभेदारला भेटायला गेली होतीस का नाही? नसत्या शंका काढत बसू नकोस. मी डॉक्टर कार्तिक जोशींच्या हॉस्पिटलला काल जाऊन आली आहे. अगं मग हे काल का नाही सांगितलंस? त्याची आई मध्येच बोलली. कशाला सांगायचं हो तुम्हाला? मी डॉक्टर जोशींच्या हॉस्पिटलमध्ये गेलेली आवडत नाही. हो, नाहीच आवडत मला, कारण तू आमच्या वरुणला वेडा ठरवायला निघाली आहेस.
आगीत तेल ओतल्यावर भडका उडणारच की. थांब जरा, आज तुझा माज उतरवतो. मला पागल ठरवायला निघाली आहे साली. वरुणनं टेबलावरचा फ्लॉवर पॉट उचलला, तिच्या दिशेनं भिरकावला. ती चटकन खाली वाकली म्हणून वाचली. पितळेचा तो जड फ्लॉवर पॉट डोक्यात बसला असता तर तिने कधीच राम म्हटलं असतं. हे बघ वरुण, मी तुला वेडा म्हणालेली नाही आहे, पण तुला मानसोपचाराची गरज आहे हे सत्य आपण नाकारू शकत नाही. कसलं बोडक्याचं सत्य घेऊन बसली आहेस का? सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. तुलाच एखाद्या वेडाच्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे. शुभांगीतही जाम खवळलेल्या होत्या. डोकं फिरलं हिचं. मॅड झाली ही मॅड. अशी मॅड मुलगी माझ्या गळ्यात बांधली म्हणून हिच्या आईला कोर्टात खेचलं पाहिजे. हरामखोर साले. वरुण चिडून हाताला येईल ती वस्तू फेकायला लागला. थोड्याच वेळात खोलीला रणांगणाचं स्वरूप आलं. रेणुका या चोराच्या उलट्या बोंबा ऐकून थक्कच झाली. वस्तुस्थितीपासून पळून जाण्याचा चांगला मार्ग शोधून काढला की या लोकांनी. वरुणचं आकांड तांडव फार वेळ सहन करणं शक्य नाही, पण याला शांत करायचं कसं? का नेहमीसारखं बाबा त्याला त्याच्या खोलीत कोंडून ठेवतील? तिचं डोकंच काम करेन असं झालं. वरुणपासून स्वतःचा बचाव करत ती आत सटकली. ती सरळ मागच्या अंगणात येऊन थांबली. ती समोरची प्लॅस्टरिंग न केलेली एकावर एक विटा रचून बांधलेली खोली. खोलीच्या दाराला लटकलेलं जुनाट गंजलेलं कुलूप. ती थेट त्या दाराशी आली. वरुणचा आत्ताचा नूर वेगळाच आहे. पुढच्या वादळाची ही नांदी समजायची का? वरुणला डॉक्टर जोशींकडे न्यायलाच हवं, पण कसं आणि केव्हा या प्रश्नाशी सगळं येऊन थांबतं. पुढचा मार्गच दिसत नाही. मार्ग दिसत नसला तरी तो असतो, तो शोधून काढावा लागतो. कधीतरी संधी येईलच त्याला डॉक्टर जोशींच्याकडे न्यायची. कधीकधी धूसर वाटणारं चित्र अचानक स्पष्ट होतं. तसं काहीसं होईल आणि मग तोपर्यंत आपण वाट पाहायची. हे काय 9 वाजून गेले? अजून अंथरुणात लोळत पडलायस? उठ, आवर लवकर, तुला ऑफिसला उशीर होईल. रेणुका तिचं आवरून ऑफिसला जायला तयार झाली. वरुण अजून अंथरुणात लोळतोय. मला नाही जायचं आज ऑफिसला. या महिन्यातली तुझी ही 4थी सुट्टी आहे. असा वरचेवर सुट्ट्या घ्यायला लागलास तर होईल कसं? नोकरी टिकेल का तुझी? गेली तरी गेली नोकरी, मला नाही परवा. तुझी नोकरी आहे, बाबांना पेन्शन मिळते आहे, मग कशाला काळजी करायची? मी ठरवून टाकलं आहे, नोकरी सोडायची, मस्त आराम करायचा, उगा जीवाची कुत्तरोड करून घ्यायची नाही. ते चालणार नाही. तू या घरातला कर्ता पुरुष आहेस. नोकरी सोडण्याचा विचार मनात सुद्धा आणू नकोस. रेणू, आज तू सुद्धा ऑफिसला जाऊ नकोस. नाही, मला नाही जमणार ते. रेणू, परवा आमच्या कंपनीतल्या भरोच्यानं पार्टी दिली. हां, पण तू नाही पार्टीला गेलास ना? तुला असल्या पार्ट्या बिरट्या आवडत नाहीत असं म्हणाला होतास. बरोबर आहे, बरोबर आहे. माणसानं स्वतःचा आनंद, स्वतःचं दुःख स्वतःपुरतं मर्यादित ठेवावं, त्याचं प्रदर्शन करू नये. व्यक्तिगत सुखदुःखाचा परीघ स्वतःपुरता मर्यादित असावा. चिरेबंदी तटबंदी एवढीशी जरी भेग पडली तरी त्यात एखादा अंकुर उगवतो, मग त्याचं रोप होतं, ते रोप जातं वाढत. रोपाचा विस्तार वाढला की तटबंदीला पडलेली भेग जाते रुंदावत, चिरे निखळतात आणि पलीकडचं अदृष्टातलं जग दृश्यमान होतं. त्या पलीकडच्या जगातल्या झाडा पाना फुलांचं, दगडधोंड्यांचं, जीवजीवाणूंचं आणि स्वच्छंद पाखरांचं अस्तित्व धोक्यात येतं. मग जगण्यावर काजळी चढते. कळलं का काय तुला यातलं? कळलं का? त्याचं ते बोलणं ऐकताना तिला जाणवलं त्याचं लॉजिकली थिंकिंग आणि त्याच्या विचारांची प्रचंड डेप्थ. त्याचे विचार त्याच्या बुद्धीची लांबी रुंदी खोली दाखवणारे. मग याला मध्येच होतं काय? नेमका हा आहे तरी कसा? रेणुकाच्या मनात एका मागोमाग एक हे विचार आले. वरुण, खरं सांगू का, तू इतका छान बोलत होतास की मूळ मुद्दा मी विसरूनच गेले. मूळ मुद्दा हा की भरूच्याला मुलगा झाला म्हणून त्यांनी पुत्रप्राप्तीच्या आनंदात दिली पार्टी. आपल्याला हा आनंद कधी मिळणार आहे? आपल्या लग्नाला वर्ष होत आलं. तुला आई व्हावं असं नाही वाटत? हे बघ, आपण या विषयावर नंतर बोलू. मला ऑफिसला जायला उशीर होतोय आणि तू सुद्धा ऑफिसला जा. एकटं भिंतीकडे बघत तंद्री लावून बसतोस त्यापेक्षा कंपनीत 4 जणांमध्ये वेळ चांगला जातो.
मला वाटतं या विषयावर बोलण्यापेक्षा कृती करणं चांगलं, आणि ते सुद्धा आत्ता. त्यांनी झटकन उठत तिला स्वतःकडे ओढलं. प्लीज आत्ता नाही, मला उशीर होतोय. तिने स्वतःला कसं तरी त्याच्या पकडीतनं सोडवलं आणि सरळ खोलीच्या बाहेर गेली. त्याचा पारोसा अवतार, अंगाला येणारा घामट्ट शिळा वास तिला शिसारीच आली. वरुण हिरमुसला होऊन आढ्याकडे बघत पडून राहिला. झालं, हे शरीर नको त्या वेळेला हवं ते मागतंय, नको त्या वेळेला. या शब्दांवर त्याची पिन अडकली. नको ती वेळ, नको असलेली ती वेळ. पण कोणाला नको असलेली, आणि कशासाठी नको? शरीराला हवं ते त्यावेळी मिळायला हवं. बायकोनं ते द्यायलाच हवं. नवऱ्याचा तो हक्क आहे. मग लग्न कशासाठी करायचं? गावात बाजार बासव्यांची काय कमी आहे? नको त्यावेळी म्हणे. नको त्यावेळी म्हणजे तिच्यासाठी नको असलेली का तिला नको असलेली वेळ? रात्री तर आसुसलेली असते ती, तेव्हा हवी ती वेळ म्हणायचं का? तो शब्द पिंजतोय, प्रत्येक शब्द पिंजून काढतोय. वासना आणि काळवेळेचं समीकरण मोडायचा, मांडायचा. खेळ चाललेत. त्याचा आज मूड पडलेला. वरुण स्वतःच्याच विचारात गुरफटलेला. रेणुका ऑफिसच्या रस्त्याला लागली. नशीब आज थोडक्यात बचावले. पर्समधली गोळी काढून तोंडात टाकण्या एवढा सुद्धा अवधी उरला नव्हता. रोज रात्री झोपण्याआधी ती गर्भनिरोधक गोळी घेते. वरुणला हे माहिती नाही आहे. वरुण बाप व्हायला अधीर झाला आहे, पण तिला सध्या आई व्हायचं नाही आहे. वरुणला त्या दुष्टचक्रातनं बाहेर काढल्याशिवाय तिला चैन पडणार नाही. मूल होणं म्हणजे नवीन जबाबदारी स्वतःवर ओढवून घेणं. ते तिला आत्ता परवडणार नाही. सध्या मुलाचा विचारच करायचा नाही. रविवार सुट्टीचा दिवस बघून रेणुकानं जास्तीची कामं काढली. तिचं आणि वरुणचं कपाट आवरत वरुणच्या बऱ्याच कपड्यांना प्रेस करायची आहे, आणि प्रेस काढली. वरुणच्या इस्त्रीसाठी काढलेल्या कपड्यांचा ढीग बाजूला कॉटवर ठेवला. खोलीतलं टेबल जरा पुढे ओढलं. प्रेसचं कनेक्शन जोडलं. वरुण हॉलच्या खिडकीपाशी उभा आहे. बाहेर ग्राउंडवर कॉलनीतली मुलं क्रिकेट खेळत आहेत. तो लहान असताना असाच खिडकीच्या गजांना नाक लावून ग्राउंडवर खेळणाऱ्या मुलांकडे आसुसलेल्या नजरेनं पाहत राहायचा. ए माकड बघ कसं पिंजऱ्यातनं बघताय. चिंगी, कोपरगावकरांची चिंगी त्याला चिडवायची. अगं माकड नाही, अस्वल म्हण, अस्वल. नाही तर अजून कोण असतं बरं पिंजऱ्यात? वाघ, सिंह. छे छे, हा कसला वाघ सिंह? हा तर शेळीचं पिल्लूसुद्धा नाही आहे. अरे त्याला डिस्टर्ब करू नका. तो काय आपल्यासारखा उन्हाळ मुलगा आहे का? अभ्यासू मुलगा आहे तो. काय स्कॉलर, येतोस का खेळायला? मुलांचा गलका सुरू आहे. वरुण काय करतोय? होमवर्क झाला का तुझा? आईचा रागीट कर्कश आवाज. अगं एवढं समीर्यासारखं पोरते, सारखा कसला गा अभ्यास अभ्यास? खेळू देत की जरा मोकळ्या हवेत त्याला. आजी म्हणायची. तुम्हाला 1000 वेळा सांगितल्या, मध्ये मध्ये बोलत जाऊ नका. आईचा ताशा कडकडायला लागतो. बाहेर मुलांचे आवाज सुरूच आहेत. पिंजऱ्यातला माकड, भित्री भाकूबाई, शेळीचं पिल्लू, हे आवाज येतातच आहेत. आईच्या हातातली पट्टी पाठीवर उठणार, पाठ सणसणणार. गालावर उमटलेली आईच्या हाताची 5 बोटं. आजीची तळमळ आणि घरात असून नसल्यासारखे वागणारे बाबा. आजीनं एकदा कधीतरी सांगितलेली गोष्ट आठवते, जादूगाराची. त्याच्या जादूनं नगरातले सगळे लोक पुतळे झालेत. राजा, राणी आणि त्यांचा एकुलता एक लाडका लेक सुद्धा. राजा राणीचा तो खरंच लाडका होता का? असेलही. त्या दोघांचेही पुतळे झाले. सगळं नगर पुतळ्यांचं गाव झालेलं निर्जीव. या घरातली माणसंही अशीच पुतळ्यासारखी झाली आहेत. माणूस, पुतळे, माणसं, सजीव माणसं, निर्जीव मूर्ती. मग कोणीतरी जादूगार की कोणी देशीचा राजपुत्र येतो. या समुद्रापार जाऊन गुलाब, वेलीचं फूल, मांत्रिकानं दिलेलं जादूचं पाणी.
नक्की काय ते आठवत नाही. आठवते ते एवढंच की पुतळ्यांची पुन्हा माणसं होतात, निर्जीव मूर्तीत प्राण ओतले जातात. या घरातल्या पुतळ्यांची माणसं होतील का? आजी ती तर कधीच फोटोत जाऊन बसली. तो फोटोही आईनं त्या अडगळीच्या खोलीत टाकून दिला. कुठे गेली आजी? माझ्यामुळे आजी गेली. आजी आज असायला हवी होती. बाहेर अंधार झालाय. ग्राउंडवर खेळणारी मुलं खेळ संपवून आपापल्या घरी गेली आहेत. उताणं पडलेलं ग्राउंड आणि ग्राउंडच्या कोपऱ्यात जळणारे विजेचे दिवे. तो मागे वळला. त्याची नजर सरसरत खोलीभर फिरतीये. हॉलमधला सोफा, कोपऱ्यातल्या स्टँडवरचा टी व्ही, बाजूला असलेला फोन, सेंटर टेबलवरचा पितळी फ्लॉवर पॉट, भिंतीवरचं लँडस्केप. आणि पितळी फ्लॉवर पॉट आणि हे लँडस्केप त्याच्या लग्नात प्रेझेंट आलेलं. वर फॅन गरा 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 फिरत होता. फॅन एवढ्या वेगानं फिरतोय की त्याचं एक विलक्षण वेगानं फिरणारं वर्तुळ तयार झालं आहे. पाती एकात एक मिसळून गेल्यासारखे वाटतात. या फॅनला लटकलो तर एक लांब दोरी किंवा रेणूची ओढणीसुद्धा चालेल. एक टोक गरगरणाऱ्या फॅनला आणि दुसऱ्याचा फास आपल्या गळ्याभोवती. पायाखालची जमीन निसटलेली. एका क्षणात सगळं होत्याचं नव्हतं होऊन जाईल. साली मरून जगण्यातही एक वेगळीच नशा असेल. मेल्यानंतर माणूस कुठे जात असेल का कुठे जातच नसेल, त्याचं भूत होऊन राहत असेल तिथल्या तिथं. अरे मग आजीही इथेच असणार. तो डोळे तारवटून पंख्याकडे बघत उभा आहे. दिसली बसलेली एक सुरकुतलेला चेहरा, पांढऱ्या केसांचं जाळं आणि मिसमिसे डोळे. ती खाली वाकून त्याच्याचकडे बघतीये. आजी पंख्यावर? हां, ती भूत झाली आहे ना. ती कुठेही असू शकते. पंख्याची पाती वेगात फिरतायत. पंख्यावर अधांतरी असलेली आजी. आजी आजी अगं खाली उतर आजी. वरुण कसं आहेस रे? आता आजीचा आवाज. अगं पण आजी तू तिथे कशी अशी? अरे मी आता तुमच्या जगात नाहीच आहे. पीस झालंय माझं पीस. मी कुठेही जाऊ शकते, काही पाहू शकते. मग रेणुकेला पण पाहू शकतेस? हो, चांगली मुलगी आहे होती. तुमचे झालेत पुतळे, पण आता ती तुम्हाला माणूस करणार आहे. आजी तुला ती गोष्ट आठवते? म्हणजे काय? मीच तर तुला तुझ्या लहानपणी सांगितली. बोलता बोलता आजी जशी हवेत विरूनच गेली. आजी आजी अगं कुठे आहेस तू आजी? वरून ओरडला. रेणुकानं चटकन इस्त्रीचा प्लग काढला. इस्त्री बाजूला ठेवली. हॉलमध्ये आली. वरुण तारवटलेल्या डोळ्यांनी फॅनकडे बघतोय. आजी कुठं आहेस तू? तो पुन्हा एकदा ओरडला. संध्याकाळचे पाय मोकळे करायला कोपऱ्यापर्यंत गेलेले बाबाई परत आलेत. आई मागच्या अंगणात तुळशीजवळ दिवा लावतायत. वरुण काय झालं? रेणुकानं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आजी आली होती आजी. थेरडी मेली तरी पिच्छा सोडत नाही आहे. आत येणाऱ्या आईंनी त्याचे शब्द ऐकले आणि त्या जोरात बडबडल्या. वरुणने रागानं तिच्याकडे बघितलं. त्या जरा चापापल्या. या घरात सगळे पुतळे आहेत, पुतळे. प्राण नसलेल्या मूर्ती. माणसं राहतच नाहीत या घरात. तो स्वतःशी बडबडत सुटला. भ्रमात बडबडत असला तरी बोलतोय ते खरं आहे. या घरात माणसं नाही, भावनाहीन पुतळे वावरत आहेत. आजीच्या नावानं याचा सतत जप चाललेला असतो. ही आजी म्हणजे बाबांची आई का आईची आई? बहुतेक बाबांचीच आई असणार. याचं बालपण कसं असेल? काय काय घडलं असेल त्याच्या आजवरच्या आयुष्यात? शोध घेत खूप मागे जावं लागणार. काहीतरी खुणा सापडतील. आजही वरुणला ऑफिसला जाण्याची इच्छा नाही. ऑफिसची वेळ झाली तरी वरुण खुशाल लोळत पडलाय. कधी सुधारणार हा? याच्या नसानसात आयदीपणा भरलाय. मी तरी किती धावणार? मला याचं कौतुक करायला वेळ नाही.
हा म्हणतोय रेणू नोकरी सोड, आणि आई सांगते रेणू नोकरी सोडू नकोस. बाईनं आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असावं आणि संसार एकट्या बाईचा नसतो. संसार म्हणजे काय? दोघांनी एकत्र झोपणं, एक शय्या शय्या सुख. बाईला इथे हवं असतं उधाणून आलेलं शरीर आणि नंतरची तृप्ती. लाटांमागून लाटा उसळणाऱ्या देहाचा किनारा आणि किनाऱ्यावर येऊन फुटणाऱ्या लाटा. खोल खोल पाणी. वरुण कॉटवर हातपाय पसरून निवांत पसरलेला आहे. रेणू दाराकडे निघालेली, ती परतली, हळूच जवळ आली. एखाद्या खोल विहिरीत डोकवून बघावं तशी त्याच्याकडे पाहत राहिली. अलीकडे आपल्या डोक्यातही विचित्र विचार फार भिरभिरत असतात. काही दिवसांनी आपलाही वरुण तर होणार नाही ना? ती शहारली, झटकन मागे वळली. लोळत पडलेल्या वरुणला पाठीखाली काहीतरी वळवळल्यासारखं वाटलं. पाठीला वळवळणारा स्पर्श जाणवला. तो ताडकन उठला. अंथरुणात पाहिलं तर अंथरुणात लाल मुंग्यांचं वारूळ फुटलेलं. तुरुतुरू धावणाऱ्या मुंग्या त्याच्या पाठीला कडकडून चावल्या. रेणू रेणू बाहेरच्या दारापर्यंत पोचलेली. याला नाही काही उद्योग, आळशी लोद्या झालाय नुसता. सतत हाती पायी रेणू का हवी तिच्या मनात आलं. रेणू, अगं लवकर ये ना, ये लवकर. वरुणच्या आवाजात प्रचंड भीती, वेदना. ती वरुणकडे धावली. काय झालं वरुण? अगं अंथरुणात मुंग्या आहेत, मुंग्या. बघ, मला कडकडून चावल्या त्या. मुंग्या? हे काय, लाल मुंग्यांचं वारूळ फुटलंय बघ की. कुठं आहे बघू? ती कॉटजवळ आली. अंथरुणावरची चादर झटकली. अरे कुठे आहेत मुंग्या? इथे तर एकही मुंगी नाही आहे. आहेत आहेत, मला कडा कडा चावत आहेत. आग होती आहे, माझ्या पाठीची आग होती आहे. हो. त्याचा चेहरा वेदनेनं कळवळलेला. थांब वरुण, मी बघते. हां. अरे नीट उभा राहा, हालू नकोस. तिनं त्याचं बनियान वर करत नीट बघितलं. त्याच्या गोऱ्या पाठीवरनं हात फिरवला. मुंगी नाही का मुंगी चावल्याची खूण नाही. मी ऑफिसला जाऊ नये म्हणून याची सगळी नाटकं आहेत, दुसरं काही नाही. तिने खसकन त्याचं बनियान खाली ओढलं. रेणू, अगं पाठीच्या कण्यातनं फिरतोय की गं मुंग्या. माझा पाठीचा कणा खाऊन टाकणार त्या. तो भेदरलेला, लहान मुलासारखा असहाय्य झालेला. हीच वेळ आहे याला डॉक्टर जोशींकडे नेण्याची. तिच्या मनात वीज चमकली. वरुण, सॉरी रे, खरंच तुझ्या पाठीचं धिरडं केलं आहे मुंग्यांनी. आपण डॉक्टरकडे जायचं. डॉक्टरकडे? अरे उशीर केला तर या मुंग्या तुझ्या पाठीचा कणा खाऊन टाकतील ना. काय सांगतेस तू? खरंच असं होईल? होईल असं खरं? होणार नाही असंही नाही ना. चल पटकन तयार हो. अरे तू कंपनीत जाणार नव्हतास ना? त्याला रेणुकाबरोबर बाहेर पडताना बघितलं आणि हातातलं काम टाकून आई समोर आल्या. डॉक्टरकडे जातोय मी. डॉक्टरकडे जातोय? कुणाला बरं नाही आहे? त्यांनी रेणुकाकडे बघितलं. हिला काही हवं नको व्हायला लागलेलं असेल. लग्नाला वर्ष झालं नाही अजून, हिला दिवस राहिलेले नाही आहेत. घरात लहान मुलं आलं की घराचं हरवलेलं घरपण परत येईल, त्यांच्या मनातले विचार. हे बघा, मला काही झालेलं नाही आहे. वरुणची पाठ दुखते म्हणून डॉक्टरकडे जातोय आम्ही. त्यांच्या मनातलं ओळखल्यासारखं रेणुकेनं स्पष्टीकरण दिलं. पाठ दुखणारच की गं, दुखणारच. कंपनीत पाठ मोडून काम करायचं, घरात यावं तर सतत कटकट. आता तुझी कटकट बंद कर तू. वरुण खेकसला आईवर. हे बघ, आपण रिक्षाने जाऊया, तुला बाईक चालवायला त्रास होईल. मध्यंतरी रेवती येऊन गेली. घरी आली होती, विचारत होती कसं चाललंय. म्हटलं ठीक चाललंय. वरुण कसा वागतो ते खोदून खोदून विचारत होती. मी म्हटलं सगळं उत्तम चाललंय, तू काळजी करू नकोस. तर म्हणाली, धाकटी बहीण आहेस तू माझी, काळजी वाटणार. फोनवर सुद्धा तू जास्त बोलत नाहीस. हो ग बाई, काळजी वाटणार वगैरे ठीक आहे, पण नुसती काळजी करत बसण्यानं समस्येतून सुटण्याचा मार्ग नाही ना सापडत. आणि फोनवर बोलण्याबद्दल म्हणायचं तर सगळ्या गोष्टी कुठे फोनवर बोलता येतात. हे सगळं तिला रेवतीला सांगायचं होतं, बोलायचं होतं, पण ती बोलली नाही. तू काळजी करू नकोस, तसंच काही वाटलं तर तुला सांगेन. तिने रेवतीची समजूत काढली होती. पण आता सगळेच पत्ते उघडे झालेत. आईला, रेवतीला, कृष्णा मामाला
सगळ्या जगाला यवाना कळलेला असणारा. वरुणला शांती मानसोपचार केंद्रात भरती करावं लागेल. ही वेळ कधी येईल असं वाटलं नव्हतं. वाटलं होतं माझ्या वागण्यानं मी त्याच्यात सुधारणा घडवून आणेन. डॉक्टर जोशींची ट्रीटमेंट सुरूच आहे. वरुण नक्की यातनं बरा होईल. आईला, रेवतीला वास्तव काय ते आपण कधीच सांगितलं नाही. वास्तव, वरुणच्या लेखी असलेलं वास्तव, रेणुकाच्या वाट्याला आलेलं वास्तव आणि मुळात सत्य नाकारणारं, त्यापासून दूर जाणारं वास्तव. प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. आपल्या माणसाचं सुख ही महत्त्वाची अपेक्षा. आईची तरी काय वेगळी अपेक्षा आहे. तिने सगळ्यांपुढे उभा केलेला आपल्या सुखी संसाराचा देखावा. अचानक प्रखर वास्तव समोर येणं, आईचं खचत जाणं, साहजिकच तिला कुठेतरी वाचलेलं आठवलं. ख्वाबों के टूटने की आवाज़ नहीं होती, ख्वाबों के टूटने की आवाज़ नहीं होती, लेकिन उसके टूटने का दर्द जिंदगी भर रुलाता है. श्रोते हो, हा होता भाग 5. भाग 6. उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.